की सीवूड्स नवी मुंबई येथे गुजरातचे भाजपचे आमदार वीरेंद्रसिंह जाडेजा यांनी कार्यालय थाटलेलं 2-3 दिवसापूर्वी आणि त्याची पार्टी पूर्णपणे गुजरातीमध्ये होती. त्यानंतर आम्ही मनसेचे पदाधिकारी तिथे गेलो, त्यांना प्रेमाने सांगितलं की तुम्ही ही पार्टी मराठीत करा आणि तसेच इथे स्थानिक नागरिकांचाही त्यांच्यावरती दबाव होता आणि त्यानंतर त्यांनी ती पार्टी मराठीत केली. पण आपण बघतोय की काल परत त्यांनी ती पार्टी गुजरातीमध्ये केलेली आहे. हा काय प्रकार आहे? म्हणजे गुजरातचे आमदार येऊन इथं संपर्क कार्यालय थाटणार आणि परत ती पार्टी गुजरातीमध्ये करणार. म्हणजे तुमचा इथं भाषिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न आहे का? इथं तुम्हाला दंगल सदृश वातावरण निर्माण करायचं आहे का? असा आमचा त्यांच्यावरती स्पष्ट आरोप आहे आणि आम्ही त्यासाठी दाद मागायला आम्ही येणाऱ्या सागरी पोलीस स्टेशन इथे आलेलो आहेत. आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती करणार आहोत की तुम्ही ही पार्टी तात्काळ मराठीत करायला लावा आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि त्या संबंधित आमदार असेल, त्यांचे कार्यकर्ते असेल, त्यांना तुरुंगात टाका. आणि ही जर कारवाई येत्या काही तासात नाही झाली तर आम्ही हा काळा स्प्रे आणलेला आहे आणि त्यानंतर काळ्या स्प्रेनी मनसे स्टाईल आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. एवढंच आम्हाला फक्त इथे सांगायचं. मराठीत पार्टी केली होती पण ती छोट्या अक्षरात केली होती. नाही, पार्टी ही त्यांनी सुरुवातीला गुजराती होती, नंतर जेव्हा मराठीत केली तेव्हा फक्त मराठी होतं आणि मराठी मोठ्या अक्षरात होतं. ती पार्टी एकदम बरोबर होती. पण त्यांनी परत काल जी पार्टी केली त्यात जुनी जी पार्टी होती तसंच त्यांनी गुजराती मोठ्या अक्षरात केलं आहे आणि नावाला मराठी एकदम लहान अक्षरात केलेलं आहे. एकदम लहान म्हणजे गुजराती एवढं मोठं केलं आहे आणि मराठी एवढं लहान केलं आहे. म्हणजे हा तुम्ही जाणून बुजून इथं अपमान करायचा प्रयत्न करताय. आपला इथं राज्य सरकारचा नियम काय सांगतोय की इथली पार्टी मराठीत असली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आदेश काय सांगतोय? म्हणजे महाराष्ट्र शासनाचा नियम पाळणार नाही तुम्ही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं तुम्ही उल्लंघन करणार आणि इथं येऊन तुम्ही दादागिरी करणार. तर इथं येऊन दादागिरी केलेली मराठी माणूस सहन करणार नाही, एवढंच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटतं सामाजिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न आहे का? आम्हाला असंच वाटतं की जाणून बुजून त्यांना सामाजिक तेढ निर्माण करायचं आहे. इथे भाषिक वाद निर्माण व्हावा, मतांचं ध्रुवीकरण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे असं आम्हाला दिसतंय. आम्ही सध्या त्याला बळी पडत नाही आहोत. आम्ही शांततेने पोलिसांकडे आलेलो आहोत आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं. आपला जो महाराष्ट्राचा जो कायदा आहे तो कायदाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावं असा विनंती करायला आम्ही इथं आलेलो आहोत. पार्टी नाही केली तर पुढचा अजेंडा काय असणार? पार्टी जर येत्या काही तासात जर मराठीत नाही केली तर आम्ही हा काळ्या कलरचा स्प्रे घेतलेला आहे आणि या स्प्रेनी त्यांच्या पार्टीबरोबर पण काय करायचं, त्यांच्या कार्यालयाबरोबर पण काय करायचं, मनसे दणका काय असेल हे त्यांना येत्या काही तासात कळेल जर त्यांनी नाही केलं तर.